हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहेत त्या स्थितीमध्ये. देहधारणा. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले पण विनाकारण झुकलेले नसतील. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. पाठकणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. प्राणधारणा. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करूया. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला श्वास. श्वसन मार्ग आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवर्ग. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि पावलात आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करूया. पावलं स्वतःकडे खेचून घेऊया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणायचे. अजून 2दा हीच कृती. वर खाली, वर खाली. मध्यभागी येऊन थांबायचं आणि तो रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1
2, फक्त हालचाल आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये 3, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला डावीकडून उजवीकडे 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. आणि आता उजवा जो पाय आहे त्याचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय रिलॅक्स असेल. फक्त उजव्या पायाचं पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलंय आणि या स्थितीमध्येच उजवा पाय जमिनीला घासत घासत उजव्या दिशेला घेऊन जाऊया. अगदी सावकाश कृती करा. मांडीच्या इथे पोटरीच्या इथे क्रॅम्प येऊ शकतो आणि मग पुन्हा तो मध्यभागी आणायचा आहे. जमिनीला घासत घासत त्याच क्रमाने पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलंय त्यामुळे आपला गुडघा आणि पोटरी लॉक झाली आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त पाय उजवीकडे जमिनीला घासत आणि मध्यभागी. अजून एक राऊंड 3 वेळेला आपण कृती करतोय. पुन्हा उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, मध्यम, उजवं पाऊल रिलॅक्स करूया आणि आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया. पुन्हा आता डाव्या पायाचा गुडघा आणि पोटरी लॉक झालीय. आता डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जायचा आहे. सावकाश कृती आणि मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभागी, मध्यभागी येऊन थांबायचंय. डावं पाऊल सरळ करायचंय आणि आता दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय आणि आता दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर आणि आता श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला खाली झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत मध्यभागी यायचंय. दोन्ही पावलं जुळवून घ्यायची आहेत. आता या स्थितीमध्येच थांबण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी, किंवा साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे. दोन्ही हात पुन्हा आता आपण फोल्ड केलेत आणि ते आडवे केलेत. हाताच्या मुठी आता आपल्या छातीपाशी असतील आणि आता मनगटामधून हालचाल वर घ्यायची. हाताची मूठ खाली. फक्त हालचाल मनगटामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आपली हाताची कोपरं स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. फक्त मनगटामध्ये हालचाल. मूठ वर खाली, वर खाली, वर खाली. फक्त हालचाल मनगटामध्ये करण्याचा प्रयत्न करा. वर खाली, वर खाली, वर खाली. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, हालचाल फक्त मनगटात. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. हाताची मुठी सोडून द्या. दोन्ही हात समोर घ्या. हात फोल्ड करा. हाताची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईंट आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचंय आणि आता आपल्या हाताची पकड पावलांच्या होते. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. पाठीचा कणा सरळ आणि डायनॅमिक हालचाल. वर खाली, वर खाली. हालचाल फक्त आपल्या गुडघ्यांच्या ठिकाणी, थाय मसल्सच्या इथे असेल. थांबायचंय आणि आता उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे.
उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि रोटेशन करायला सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश उजवा पाय खाली. आता आपल्या हाताने डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डावा पाय वर क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. एक श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात मांडीवर. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि वज्रासनाची स्थिती बंद डोळ्यांनी आपली आपण तपासूया. दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले असतील. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. अन्नपचनाचा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत होते. वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तो श्वास सोडा. एक सहश्वास भरून घ्या. आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचा यथाशक्ती. आज आपण करणार आहोत अर्ध परिघासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता इथे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र अगदी सावकाश कृती करा. गुडघ्यांवरती जर जास्त प्रेशर येत असेल तर आसन सोडून द्यायला हरकत नाही. ठीक आहे. दोन्ही गुडघे जोडलेले आहेत. आणि आता उजवा जो आपला गुडघा आहे किंवा उजवा जो पाय आहे तो आता आपल्याला उजव्या दिशेला सरळ करायचा. उजवा पाय टाच आपली जमिनीवर असेल. पायाची बोटं सेलिंगच्या दिशेला असते. गुडघ्यातनं मात्र आपल्याला हा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजव्या हाताने उजव्या पायाची बोटं अँकल, पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करायचा. हळूहळू उजव्या साईडला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजव्या पायाची बोटं अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात हळूहळू डाव्या कानाजवळ घेऊन या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. उजवा खांदा एकदम रिलॅक्स असेल. उजवी बाजू तिथे हलकासा तुम्हाला एका बाजूने दाब आहे. उजव्या पायाला ताण आहे आणि डावी बाजू आपली ताणली गेली. त्याकडे लक्ष. इथे यथाशक्ती थांबले. 1 2 3. उलटसा हळूहळू पुन्हा खांद्यातून सरळ. दोन्ही हात मध्यभागी यायचे. दोन्ही हात खाली करायचे. उजवा पाय फोल्ड करायचे. पुन्हा वज्रासन. आणि आता डावा पाय डाव्या दिशेला घेऊन जाऊया आणि तो गुडघ्यातनं सरळ करूया. टाच जमिनीवर पावलं आणि पायाची बोटं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डाव्या हाताने डाव्या पायाचं बोट, अँकल, पोटरी, गुडघा जे पकडणार आहे ते पकडायचंय. हळूहळू उजवा हात उजव्या कानाजवळ घेऊन जायचा आहे. दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत.
आणि आता ताणला गेलेला डावा पाय, डावा खांदा रिलॅक्स ठेवा. ताणली गेलेली उजवी बाजू, त्याकडे लक्ष. आणि इथे थांबूया. 1 2 3. सावकाश मध्यभागी दोन्ही हात खांद्यातून सरळ असतील. दोन्ही हात खाली. उजवा डावा पाय फोल्ड करूया आणि पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर होऊया. डोळे अलगद मिटलेले, हाताची पाचही बोटं जुळलेली असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आपण जे आता काही कृती केली त्या संपूर्ण कृतीचा मनातल्या मनात मागोवा. आणि कुठे आपल्याला जास्त ताण वाटतोय की जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय हे आपलं आपण तपासून बघूया. आंतरिक सजगता. योग हा शरीराकडून मनाकडे जाणारा प्रकार आहे. शरीराला मनाशी जोडणारा हा योग आहे. म्हणून प्रत्येक आसन केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, डोळे बंद करायचे, श्वासाची जाणीव ठेवायची. आणि आता करूया उष्ट्रासन. त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवायला हरकत नाहीये. अगदीच आपल्याला पाठीची दुखणी आहे, गुडघ्याची दुखणी आहे, शोल्डर मध्ये पेन असेल, त्यांनी आता पावलं म्हणजे पावलांचं माउंटन करायचं. पायाची बोटं जमिनीवर आणि टाच सिलिंगकडे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पावलांची स्थिती ठेवू शकता, तुम्हाला जशी क्षमता आहे त्याप्रमाणे. तर आज मी पावलं जमिनीकडे फ्लॅट करते, कारण की तुम्हाला जी उष्ट्रासनाची आदर्श स्थिती आहे ती दिसली पाहिजे, त्यासाठी मी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवते. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करा यथाशक्ती. आता दोन्ही हात ज्यांना गुडघे समोरून जळून घेता येत असतील त्यांनी असे जळून घ्या. अगदीच आपल्याला गुडघ्यांवरती ताण वाटतोय त्यांनी थोडंसं गुडघ्यांमध्ये एवढं अंतर घ्या. आपण उष्ट्रासन याच्या आधी शिकलेलो आहोत. आज फक्त त्याची जी आदर्श स्थिती आहे ती मी दाखवलीये. तुम्ही मात्र तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करा. आता हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. दोन्ही हात आता आपल्या कमरेच्या इथे घ्यायचे. जिथे आपलं माकड हाड आहे तिथे आता आपल्या हाताची स्थिती येईल. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. हाताची कोपरं आता जमिनीला समांतर आलेली आहे. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण झालंय. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. ही स्थिती आपली पक्की झाली. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी एवढीच कृती करा. बाकीच्यांनी आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे घ्यायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट आपोआप पुढे येईल. चेहरा आपला सिलिंगच्या दिशेला जाईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. डावा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांनी आपल्या टाचा पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच. आणि मान मागे सैलसर सोडून द्या. खांदे रिलॅक्स, तोंड बंद, डोळे बंद, श्वास द्या. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठीच्या मणक्यावर असलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. गुडघ्यांवरती थोडंसं प्रेशर आहे. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. ज्यांनी एकेका हाताने केलंय त्यांनी आता उजवा हात कमरेवर घ्या आणि डाव्या हाताने डावी टाच पकडा. बाकीच्यांनी उजवा हात कमरेवर आणि मग डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. ज्यांनी एकेका हाताने केलंय त्यांनी सुद्धा वज्रासन सोडायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटून घ्या. उष्ट्रासन सॉरी डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण उष्ट्रासनाचा आपल्या शरीरावरती झालेला परिणाम त्याकडे लक्ष देऊया. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार योग मुद्रा आपण करणार आहोत. आणि त्यासाठी ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्या. ती पकड पुन्हा एकदा जिथे आपलं माकड हाड आहे तिथे आली असेल. नजर समोर आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. थोडीशी हलवट
आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे सुटायला सुरुवात करा. आधी आपल्या पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता आपल्याला आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. खांदे रिलॅक्स, कोपरं जमिनीकडे सैलसर सोडून द्या. हाताची पकड ढिली करा आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडून दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या, त्या समोर घ्या आपल्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत सहज पोहोचलेलं आहे त्यांनी मात्र हाताची पकड सैल करा आणि लक्ष श्वासाकडे. आणि आता बघा, पाठीच्या मणक्याला लोअर बॅक पासून ते आपल्या मानेपर्यंत छान असा ताण आहे. पोटावरती सुखद असा प्रेशर आहे, दाब आहे. रक्तप्रवाह डोक्यापासून हृदयाकडे होतो, हृदयापासून डोक्याकडे होतोय. माफ करा मी म्हणतो म्हणजे जोड श्वासाची. उलटचाल करूया. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड मागे घ्या. हाताची पकड थोडीशी घट्ट करूया, खांदे थोडेसे वर उचलूया आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करूया. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट करत वर या. हाताची पकड सोडून द्या आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होऊन दे. आणि आता एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा. विश्रांती. अँकल जॉईंट्स वरती जास्त ताण वाटत असेल त्यांनी पावलं एकमेकांवरची क्रॉस करून आपटून घ्यायचे. आता सावकाश उभं राहूया. दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटिचक्रासन आणि त्यासाठी दोन्ही पावलांमध्ये किंचितसं अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ, उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागे उजव्या कमरेवर, डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच सोडूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच सोडूया आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल आपण करणार आहोत. दोन्ही पाय खांद्यात गुडघ्यातून सरळ असतील. 1 2 3 4 आहे तसंच थांबून फक्त हालचाल आपल्या अपर बॉडी मध्ये होतीये. 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबा आणि मग पुन्हा एकदा विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स, हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान हळूहळू उजव्या खांद्याकडे, आपला कान उजव्या खांद्याकडे घेऊन जाऊया. खांदे मात्र रिलॅक्स असतील, कुठेही वर नाही उचलायचा खांदा. थोडीशी टिल्ट केली आपण उजव्या बाजूला आपली मान. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला थोडीशी टिल्ट होईल, डावा कान डाव्या खांद्याकडे असेल. हे करत असताना मानेच्या भागाकडे कुठे आपल्याला ताण आणि दाब जाणवतोय याकडेही लक्ष ठेवायचं. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मान मध्यभागी येईल. दोन्ही हातात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि आता श्वास घेत उजव्या बाजूला वळूया. श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे,
श्वास घेत मध्य पाठी. आता श्वास घेत मानवर, श्वास सोडत खाली हनुवटीकडे पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, रोटेशन क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी येऊन थांबा. श्वास घेत घेत मान सरळ करा. दोन्ही हात खाली घेऊया आणि पुन्हा थोडा वेळ विश्राम. नेक रोटेशन आपण रोजच करायला पाहिजे. आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या आपल्या शरीराला रक्त पुरवठा करतात, त्या आपल्या गळ्यातून जात असतात आणि त्याच्यामुळे आपला रक्तदाब जो आहे, म्हणजे हाय ब्लड प्रेशर, तो सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. थायरॉइड सारखे आजार सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. करूया आपण आता ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. ज्यांना तोल जातोय असं वाटतंय त्यांनी किंचित अंतर घ्या पावलांमध्ये आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपल्याला आपला बॅलन्स आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता हे दोन्हीही साधायचं आहे. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि पुन्हा नजर समोर. जेवढं आपल्याला आपलं शरीर उभ्या कक्षेमध्ये जितकं आपल्याला स्ट्रेच करता येईल तेवढं करायचंय. अगदी पायाच्या नखापासून ते हाताच्या बोटापर्यंत सगळीकडे आपण ताण दिलाय आणि पुन्हा एकदा आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप छान प्रकारे ऍक्टिव्हेट होत आहे. नजर समोर. स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश टाचा आधी खाली येऊ दे. आता थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. थोडस अंतर घ्या. उजवा जो हात आहे तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात जो आहे तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. पुन्हा नजर आपली समोर असते. आणि आता श्वास घेत टाचा वर उचला. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता उजवा हात जो आपला उजव्या खांद्यावर आहे, खाली आहे, तो पुन्हा एकदा वर उचला आणि आता वरून घ्या. डाव्या हाताच्या वरून आता उजवा हात घ्या आणि पुन्हा एकदा श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा वरती डोक्याच्या दिशेने आणि सावकाश दोन्ही हात बाजूने खाली येऊ देत आणि विश्राम. एक श्वास घ्या. संपूर्णपणे श्वास सोडा. करूया हस्तपादासन आणि ते आपल्याला आधी एकेका पायाने आपण करणार आहोत आणि मग दोन्ही पायांनी एकत्रित करणार आहोत. तर दोन्ही पाय ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची तीव्र दुखणी असतील त्यांनी हे आसन करणं टाळा. बाकीच्या आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. क्रॉस होऊन दाखवते लक्षात. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे झोपूया. आपले दोन्ही हात उजव्या पावलाजवळ बघा पोचतायत ना. आपल्या हाताची बोटांची टोकं जरी पोचली अशी तरी चालेल किंवा हाताचा पूर्ण पंजा जरी टेकला तरी चालेल. अगदी हे काहीच होत नसेल तर हात असे जमिनीच्या दिशेने सैल सरसोला. उजवा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल आणि आता आपलं कपाळ यथाशक्ती उजव्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स असतील.
तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. जर तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. हळूहळू उलट चाल. श्वास घेत तिथल्या तिथे कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत सरळ. उजवा पाय मध्ये. थोडा वेळ विश्रांती घ्या गरज असेल तर, कारण की रक्तप्रवाह हा हृदयापासून डोक्याकडे होतो जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड करतो त्यावेळेला. म्हणून उलटचाल करताना सावकाश करावी. आता डावा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्या. उजवा पाय तिथेच असते ना सरळ. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. श्वास घेत हात वर नेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात पावलाच्या जवळ किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता विरुद्ध बाजूने आपल्याला ताण दाब जाणवतोय त्याकडे लक्ष देऊया. यथाशक्ती थांबूया. 1 2 3. काही सेकंदात आपला स्टॅमिना वाढवायचा सुरुवात करायची जेव्हा आपण आसनाची आता प्रॅक्टिस करतोय त्यावेळेला. हळूहळू आपल्याला उलट चाल करायची. तिथल्या तिथे सरळ व्हा. पुन्हा डावा पाय मध्यभागी विश्रांती. आता दोन्ही पाय एकत्रित आपण जुळवून घेणार आहोत. दोन्ही पाय एकत्रित जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून पुन्हा डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. हस्त उत्थानासन. आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही आपले हात पावलाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा हाताची बोटांची जी टोक आहेत ती जमिनीकडे न्या. तेही शक्य नसेल तर हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा यथाशक्ती. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स. श्वास चालू. 1 2 3. उलट चाल. हळूहळू तिथल्या तिथे सरळ. सावकाश तिथल्या तिथे सरळ. विश्रांती. मान मागे सैल सोडा. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. डोळे अंतत भेटून घेऊया. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तरासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. पुढचा सूर्यनमस्कार हा श्वासाशी आधारित करूया. ओम सवित्रे नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घेत डावा पाय मागे. श्वास सोडत उजवा पाय मागे. 5 6 श्वास घ्यायचा सोडायचा अष्टांगासन. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे. 11 श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत 12 नमस्कार असेल. आता पुढचे 2 सूर्यनमस्कार थोडेसे जलद असतील. यथाशक्ती प्रयत्न करा कुठेही
स्वतःला दम लागू देऊ नका. त्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करा. थोडीशी जलद असतील. सुरुवात करूया. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12 शेवटचं सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12 श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. मोठा श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि आता बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. डोळे अलगद मिटलेले. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. करूया आपण आता अर्ध द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. त्याच्या आधी पण आपण ही कृती केलेली आहे. आधी आपण अर्ध द्रोणासन म्हणजे सुलभ कृती करणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडीशी ऍडव्हान्स कृती करणार आहोत. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी आधी वर उचलायची. हाताच्या आधाराने म्हणजे थोडेसे खांदे असे वर घ्यायचे आणि आपली एल्बो म्हणजे आपला कोपर जो आहे तो जमिनीकडे फिक्स करायचा आणि आपली अपर बॉडी वर उचलायची. थोडेसे आपले कोपर ऍडजस्ट करायचे. आणि मग उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय आणि इथे थांबायचं. 1 2 3 उजवा पाय खाली. आणि आता डावा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबूया. 1 2 3 डावा पाय खाली. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हाताचा जो आपण सपोर्ट घेतलाय आपले म्हणजे हाताची कोपरं जी आहे त्याचा आधार पॅसिव्ह होईल. आपल्याला आपला पूर्ण भार आपल्या कोर मसल्स म्हणजे आपल्या पोटाच्या ठिकाणी आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. इथे थांबा. 1 2 3 उलट चाल. आधी दोन्ही पाय जमिनीवर येतील आणि मग पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर आणायचा. डोकं जमिनीवर टेकवायचं आणि विश्रांती घ्यायची. आता याच्या पुढची थोडीशी ऍडव्हान्स कृती आपण करणार आहोत. आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. स्थिती करूया. द्रोणासन जेव्हा आपण करतो तेव्हा आपोआप आपल्या ओटीपोटावरती प्रेशर येतो. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल किंवा अल्सर, अपेंडिक्स, हर्नियाचा जर त्रास होत असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी सुद्धा हे करणं टाळा. तर याचे फायदे: वेट लॉस चांगला होतो, कोर मसल्स आपले फ्लेक्झिबल होतात, पचन संस्था आपली चांगली होते, मेटाबॉलिझम म्हणजे आपलं चयापचयाची जी क्रिया आहे ती आपली सुधारते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. यथाशक्ती आपण प्रयत्न करणार आहोत. दोन्ही पाय, हात आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची एकाच वेळेला. सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि अपर बॉडी. आपले दोन्ही हात आपल्या मांडीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. अगदीच ज्यांना नाही जमत आहे त्यांनी मात्र आपल्या हातांचा असा सपोर्ट घ्या. ज्यांना शक्य आहे
त्यांनी दोन्ही हात समोर असो, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबा. 1 2 3. उलट चाल करताना आधी पाय खाली घ्या हळूहळू, हातांचा आधार घ्या जमिनीवर आणि पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ दे. विश्रांती. करूया सेतू बंधासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही पावलांमध्ये किंचितस अंतर असेल. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे. टाचा सुद्धा सीट पासून लांब असतील. ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी हे करणं टाळा. बाकीच्यांनी आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आपल्या दंडांचा स्पर्श आपल्या कानांना होऊ दे. खांदे रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग आपल्या कमरेचा भाग वर, मग पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपल्याला एवढं आपलं शरीर वर उचलायचंय की आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आपले पाय आपले आपण ऍडजस्ट करायचे, हात आपले आपले आपण ऍडजस्ट करूया आणि इथे थांबूया. आपल्या मांड्या ज्या आहेत त्या जमिनीला समांतर येतील एवढं आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. पाठीचा मणका रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय. घेताना श्वास पोट वर येत आहे, सोडताना ते जमिनीकडे जात आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग सावकाश जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण जे द्रोणासन केलं पाठीवर पडून, तीच कृती आता आपण करणार आहोत पोटावर पडून, ज्याला नौकासन म्हणतात. जेव्हा आपण पाठीवर पडून करतो तेव्हा त्याला द्रोणासन म्हणतात आणि जेव्हा आपण पोटावर पडून करतो तेव्हा त्याला नौकासन म्हणतात. म्हणजे एखाद्या बोटेप्रमाणे आपला आकृतीबंध दिसतो. तर कॉन्ट्राइंडिकेशन सेम आहेत. अल्सर, हर्निया, अपेंडिक्सचा त्रास असेल तर ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी सुरुवात करूया. कपाळ जमिनीवर आहे, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. आणि आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. दोन्ही हात, पाय आणि अपर बॉडी, संपूर्ण शरीराचा भार आपल्या नाभी प्रदेशावर येतो. नजर समोर. दोन्ही हात समोरून ताणून घ्या, दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा. आता इथे आपल्याला जास्त वेळ थांबता येत नाही, म्हणून मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी स्विमिंगची ऍक्शन करायला हरकत नाही. थोडीशी हालचाल असेल तर आपल्याला बॅलन्स सांभाळायला किंवा पोटावरती जो प्रेशर येतो तो आपल्याला सहज म्हणजे पचवता येतो किंवा आपण नसे थांबू शकतो त्या स्थितीमध्ये. थोडीशी स्विमिंग वाली ऍक्शन करून थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात सरळ करायचे वर आणि मग सावकाश हात, पाय, कपाळ जमिनीवर. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. हातापायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये जा. अगदी सावकाश.
पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. करूया कपालभातीची 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन यथाशक्ती. कृती थांबवायची. प्राणायामाच्या आधी श्वसन मार्ग मोकळा. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी. प्राणायामाचा श्लोक. आपल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करणार आहोत आणि ती जागृत करणार आहोत. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेनैति. प्राणशक्तीला मनापासून वंदन. मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. लक्ष सूचनेकडे द्यायचंय आणि त्याप्रमाणे कृती करूया. हातांची ज्ञान मुद्रा आहे. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स असतील. कोपरं जणू आपल्या शरीराच्या जवळ आहेत. हातांची ज्ञान मुद्रा आहे. तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित जाणीव आपली उदर, उर आणि स्कंद भागाकडे. सुरुवात करूया. अजून एकदा होतं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित पोट, छाती, खांदे पूर्व. शेवटचा वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. शांत झालेली आहे. शरीर आणि मनाला समतोल करणारा, बॅलन्स करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. 3 आवर्तन अनुलोम विलोम. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन.
डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे, तिथला श्वसन मार्गातला बदल त्याचा अनुभव घेऊया आणि करूया भ्रामरीची 3 आवर्तने. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, अंगठा आणि पहिले बोट याच्या टोकांचा तिथे हलकस दाब आणायचा. तिथे जे व्हायब्रेशन्स जाणवत असतील त्याची अनुभूती घेऊया आणि याच्यातूनच भ्रामरी प्राणायाम आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडूया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी जी घातली आहे ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वरून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश, कुठलीही गडबड घाई न करता. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर, टाचा आतल्या बाजूला, बोट पायाची बाहेरच्या बाजूला, हात शरीरात बसलेला, हातांची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, चष्मा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा. स्मित असे आपल्या ओठांवरती आपण केलेली साधना, तिचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. पाठकळ्याचा जमिनीला झालेला स्पर्श अतिशय सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवूया आणि हे करत असताना एखादा स्नायू अवयव अवघडला गेला असेल, तिथे हलकीशी दुखापत झाली असेल तर ती आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. आणि त्याआधी आपण स्वतःलाच एक धन्यवाद देऊया की आपण सकाळी लवकर उठून आपलं शरीर आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय चांगलं राहण्यासाठी जी साधना करतोय आणि त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. हळूहळू आपण आपली जाणीव दोन्ही पायांकडे घेऊन जाऊया. आपले दोन्ही पाय, पायांची 5ही बोट, तळपाय, टाच, पोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मनाने शिथिल करूया. आपल्या सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग, आपले हिप जॉइंट्स शिथिल करूया. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे आपण शिथिल करीत आहोत. जाणीव पाठीच्या कण्याकडे, पाठकण्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर मनगटपणे विश्रांती घेत आहे तीही मनाने शिथिल करूया. आपल्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल करूया. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंगरा, तिथल्या बरगड्या,
तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल करूया. आपली छाती आणि पोट यांना जोडणारा आपला उदरभाग, आपली उदर पोकळी शिथिल करूया, ज्याच्याने आपली श्वसनाची क्षमता वाढणार आहे. तो भाग आपण शिथिल करीत आहोत. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल करूया. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाची आतली सैल सच्ची, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन कान, आपलं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस आपण शिथिल केलेले आहे. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू शिथिल झालेले आहेत आणि ते हवेत हलके हलके कापसासारखे तरंगत आहेत. याची आपल्याला जाणीव आहे. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी श्री सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला वृक्ष असं हे नाव न देता चैतन्यासन, आनंदासन असं समर्पक नाव दिलेलं आहे. याच्याने आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आपला आत्मविश्वास वाढतो. जोड आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे, उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. या विचारांची गती कमी करण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होतीये आणि आपोआप विचारांची गती कमी होतीये. मन शांत होत आहे, एकाग्र होत आहे, ग्रहणशील होत आहे. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी प्राणयुक्त होत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. प्रत्येक श्वासासोबत माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. आणि मी हा श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे, मी चिंतामुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत, प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प आणि मनाला निश्चय देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि आपण आपल्या मनाला निश्चय देऊया की रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. शवासनातला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. मनोभावे त्यांना वंदन करूया. आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, एक हलकासा खेच, आळस झटकून देत आपण आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वरती. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.